नमस्कार. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. MSCBचे माजी वायरमॅन अशोकराव तात्या भोसले यांचा 70वा वाढदिवस जत शहरातील इव्हनिंग ग्रुपच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. जत शहरातील राजवाडा ग्राउंडवर दररोज संध्याकाळी फिरण्यासाठी एकत्र येणारा हा इव्हनिंग ग्रुप म्हणजे मैत्री, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर उदाहरण आहे. या ग्रुपमध्ये सर्व जाती धर्मातील तसेच सुमारे 35 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतच्या विविध वयोगटातील सदस्य सहभागी होतात. रोज चालणे, व्यायाम करणे, गप्पा मारणे, विविध विषयावर चर्चा करणे आणि आनंदाने एकमेकांसोबत वेळ घालवणे ही या ग्रुपची खास ओळख आहे. या ग्रुपमध्ये सर्वांना हसत खेळत ठेवणारे, अध्यात्मासोबत विनोदी शैलीत संवाद साधणारे दाजी पवार साहेब, नेहमी सकारात्मक विचार देणारे प्राध्यापक ईश्वर वाघमारे सर, प्रत्येक कामात पुढाकार घेऊन सर्वांना मदत करणारे, कायम हसतमुख असलेले युवा पापाजी भोसले, जबरदस्त व्यक्तिमत्व असलेले मार्केट कमिटीचे खंडू तात्या जाधव, मित्रासाठी स्वतःच्या घरी नवीन पदार्थ बनवून प्रेमाने खाऊ घालणारे अजित घोंगडे, युवा फळ उद्योजक उमेशराव, गोल्डन व्यापारी विकास शिंदे, तामिळनाडू आणि केरळची माहिती सर्वांना सांगणारे गोल्डन दुकानदार मोहनराव शिंदे, गावाकडची टेस्ट या लोकप्रिय यूट्यूब चॅनलचे 3 लाखाहून अधिक सबस्क्राईब असलेले अनिल बन्नी सर, सामाजिक कार्यकर्ते व जतचा आवाजचे संपादक मोहन माने पाटील, तसेच ज्येष्ठ नागरिक ऐवळे आणि वेळ मिळेल तेव्हा आवर्जून सहभागी होणारे माजी प्राचार्य व गायक शिवाजीराव काळे सर, हे सर्वजण या मैत्रीच्या बंधाला अधिक दृढ करत आहेत. यावेळी आज अशोकराव तात्या भोसले यांचा 70वा वाढदिवस केक कापून मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात अनिल बन्नी सर आणि प्राध्यापक ईश्वर वाघमारे सर यांनी मनोगत व्यक्त करून अशोकराव तात्या भोसले यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. अशोकराव अण्णा भोसले यांना 70वा वाढदिवसानिमित्त जतचा आवाज परिवारकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अशा स्थानिक बातम्या, सामाजिक घडामोडी आणि प्रेरणादायी कार्यक्रम पाहण्यासाठी जतचा आवाज यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. आज जतमध्ये इव्हिनिंग वॉकिंग ग्रुप आहे. या ग्रुपचे सदस्य अण्णा तात्या भोसले, MSCB मधून ते रिटायर आहेत आणि आज त्यांचं वय 70+ आहे. म्हणजे आता 71व्या वर्षामध्ये ते पदार्पण केलेलं आहे आणि आज या प्रसंगी वाढदिवस आम्ही सर्वांनी केलेला आहे. या माणसाकडून नक्कीच प्रेरणा घेण्यासारखं आहे. आज चालायला लागला की प्रत्येकाच्या पुढं ते चालण्यात कटाई असतात. सगळेजण 4 राऊंड मारले की 5वा राऊंड अण्णा नक्कीच मारत असतात. असं याचं व्यक्तिमत्व आहे. सर्वांनाच प्रेरणा देणारा हा ग्रुप आहे आणि या ग्रुपमधले ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे तात्याराव भोसले आहे. अशोकराव भोसले तात्या आहे. तर या प्रसंगी खूप आनंद होतोय आणि वाढदिवसाच्या आमच्या सर्वांकडून त्यांना लाख शुभेच्छा असणार आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभू दे आणि सर्व युवकांना नक्कीच प्रेरणादायी करणारा असा हा त्यांचा प्रवास आहे. आता तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक सदस्य अशोकांना भोसले मी नंतर बोलतो, तुमचं सराव झालं. यांचा 6 जुलै 2026 रोजी 71वा वाढदिवस आहे आणि त्या 71वा वाढदिवसच्या वतीनं ज्येष्ठ सदस्य अशोक भोसले यांचा वाढदिवस करण्यासाठी सर्वांनी सहमत केली आणि तो कार्यक्रम आज इथे होतोय आणि आम्हाला व्यक्तिशः मला आणि सर्व सदस्यांना त्याचा खूप मनस्वी आनंद आहे. कारण जीवनामध्ये दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होण्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि याचा स्वभाव दुसऱ्याच्या आनंदात आनंदी मानण्याचा आहे. त्याला परमेश्वर आयुष्यामध्ये काहीही कमी करत नाही. आणि त्यामुळं मला अभिमान आहे
आपल्या या सदस्य म्हणजे इंजिन ग्रुपचे वॉकिंग ग्रुपचे सर्वच सदस्य त्यामध्ये मोहन पाटील असतील, तात्या असतील, आमचा भोसले असतील, अजित रेड्डी असतील, उमेश पटवर्कर असतील, आमचे बल्ली साहेब असतील, हे सर्वच सदस्य आमच्या प्रत्येकाच्या वयामध्ये तसं बघितलं तर खूप अंतर आहे, परंतु आम्ही संध्याकाळी फिरत असताना आमची वय विसरतो आणि मनमुरादपणे गप्पा मारतो, वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतो आणि खूप आनंद घेतो आम्ही या फिरण्याचा. याच्याबरोबर आमचा व्यायामही होतो, जवळजवळ 1.5 ते 2 तास अगदी आनंदात वेळ जातो. या वयामध्ये मुलांना असू दे, मला असू दे, सर्वांना आयुष्यामध्ये चांगले मित्र असणं ही एक संपत्ती आहे. मी आल्यापासून माझाही वेळ अगदी आनंदात जातो. दाजी पवार साहेब सुद्धा आमच्या ग्रुपचे सदस्य आहेत. ते आज काही कारणास्तव आज इथे येऊ शकले नाही, परंतु त्यांनी आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.